जिल्ह्याच्या निर्मितीला आज 44 वर्ष पूर्ण होत आहेत। चंद्रपूर जिल्ह्यापासून विभाजन करून 26 ऑगस्ट 1982 मध्ये गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती झाली। हजारो कोटी रुपयांची खनिज संपत्तीने समृद्ध असलेला हा जिल्हा आजही विकासाच्या प्रतीक्षेत आहे। जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या लोह खनिज प्रकल्प, त्यावर आधारित स्टील प्लांटच्या निर्मितीनंतर औद्योगिक विकासाची अपेक्षा वाढली आहे। मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मितीचा सरकार दावा करत आहे। दुसरीकडे आजही जिल्ह्यामध्ये रस्ते, पुलांसह वीज, आरोग्य सेवा, पायाभूत सुविधांच्या संदर्भात नागरिकांचा संघर्ष सुरूच आहे। गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाला ब्रेक असलेला माओवाद संपुष्टात येत असल्यास सध्या चित्र इथे दिसतंय। जिल्ह्याच्या विकासासाठी नागरिकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत। गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाचा असलेला अनुशेष राज्याचे मुख्यमंत्री, गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात जिल्ह्याची विकासाच्या दृष्टीने वाटचाल कशी होणार या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांनी। पाहूयात। या जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं एक स्वप्न आहे जिल्ह्याला विकासाच्या वाटेवर नेण्याचं। त्या दृष्टीने त्यांनी काही प्रयत्न सुरू केले आहेत। त्यातच त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला सुरजागड लोहखनिज प्रकल्प, हा प्रकल्प आता कोणसरीजवळ उदयास येत आहे आणि या स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल अशा पद्धतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या सूचना दिल्या होत्या त्यावर आता अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या जिल्ह्यात अजूनही जे जिंदाल आहे, त्यासोबत वेगवेगळे लोहखनिज प्रकल्प असलेले स्टील प्लांट येणार आहेत। मात्र या जिल्ह्यात आपण बघितलं तर लोहखनिजासोबतच वैरागडजवळ हिऱ्याचे साठे आहेत, त्यासोबतच अहेरी सिरोंचा तालुक्यात चुनखडी आहे जी सिमेंट बनवण्यासाठी लागते। त्यावर आधारित सिमेंटचे कारखाने उभे राहिल्यास स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळू शकतो। या गोष्टी जर आहेत, जिल्ह्याची औद्योगिक क्रांती विकासासाठी जितकी आवश्यक आहे, राज्यकर्त्यांचे प्रयत्न आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासाठी खूप वेगळ्या पद्धतीने प्रशासनाच्या सोबत आहेत। मात्र आपण बघितलं तर जिल्ह्यात अजूनही काही गोष्टी मूलभूत बेसिक गरजा आहेत, त्यावर सुद्धा लक्ष देणं राज्य सरकारनं आवश्यक आहे। जिल्ह्यात केवळ 2च बस आगार आहेत 12 तालुक्यांसाठी। अनेक गावांना अजूनही बस सेवेचा लाभ मिळालेला नाही। अनेक अशी गावं आहेत जिथं वीज पुरवठा एकदा खंडित झाला की 3-3 दिवस येत नाही। त्यामुळे दुर्गम भागात वीज पुरवठासोबतच आरोग्याची चांगली सोय असणं आवश्यक आहे। कारण काही ठिकाणी जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय असले तरी अजूनही नागरिकांना गंभीर आजारासाठी रेफर टू गडचिरोली, रेफर टू चंद्रपूर किंवा रेफर टू तेलंगणा करावं लागते। त्यामुळे ही परिस्थिती बदलणं आवश्यक आहे। चांगली आरोग्यसेवा आवश्यक आहे। सगळ्यात महत्त्वाचं आपण जर बघितलं तर या जिल्ह्यामध्ये रस्ते खूप महत्त्वाचा विषय आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी वेगवेगळ्या बैठकांच्या माध्यमातून आपली गंभीरता जी जिल्ह्याच्या विकासासंदर्भातली आहे ती स्पष्टपणे निर्देशित केलेली आहे। मात्र त्यावर प्रशासकीय यंत्रणेनं अंमलबजावणी करणं आवश्यक आहे, तरच हा जिल्हा देशातल्या अतिमागास जिल्ह्याच्या यादीतून बाहेर येईल। महेश तिवारी, न्यूज 18 मराठी, गडचिरोली। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक्सवर विशेष पोस्ट करत गडचिरोली वासियांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। पाहूयात आपण। गडचिरोली जिल्हा निर्मितीला आज 44 वर्ष पूर्ण, गडचिरोलीकरांना मनापासून शुभेच्छा। आपल्या हृदयात वेगळं स्थान असलेला जिल्हा सर्वांगीण विकासासाठी कायम कटिबद्ध राहिलं। गडचिरोली जिल्हा आज माओवाद मुक्त आहे। देशाचे ग्रीन स्टील हब म्हणून उदयास येतोय। कोट्यवधींची गुंतवणूक जिल्ह्यात येते। विकासाचा हा प्रवास खरोखरच अभिमानास्पद असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। उद्योग, रोजगार, शिक्षण, पायाभूत सुविधा या निर्मितीला प्राधान्य आहे, त्यामुळे विकासाची नवी ओळख मिळते।